महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा आगारातून लांब पल्ल्यासाठी भंगार बसेस. बसच्या छतामधून पावसाचे पाणी थेट बसमध्ये. प्रवाशांना मनस्ताप. शहादा नाशिक बसमधील प्रकार, आगार प्रमुखांचा बेजबाबदारपणा. शहादा आगारात नवीन बसेस उपलब्ध असतानाही लांब पल्ल्यासाठी भंगार बसेस सोडण्याचा आगाराचा भोंगळ कारभार अजूनही सुरू आहे. शहादा आगार प्रमुखांची निष्क्रियता यातून दिसून येत आहे. आज दिनांक 2 रोजी दुपारी 1:30 वाजेची शहादा ते नाशिक या लांब पल्ल्यासाठी अत्यंत भंगार अवस्थेतील बस सोडण्यात आली. बस नाशिककडे मार्गस्थ झाल्यानंतर अचानक वादळी पावसाला सुरुवात होऊन बसच्या फाटक्या छतांमधून थेट प्रवाशांच्या अंगावर पावसाचे पाणी आतमध्ये शिरल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या बसच्या खिडक्या देखील तुटलेल्या अवस्थेत होत्या. अत्यंत दुरावस्था झालेली ही बस नाशिक येथे लांब पल्ल्यासाठी रवाना करण्यात आली. या संदर्भात वाहतूक नियंत्रक प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यात आम्ही काय करू असे बेजबाबदारपणाचे उत्तर देण्यात आले. याशिवाय शहादा आगारातून अनेकदा छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सुरत या लांब पल्ल्यांच्या मार्गांवर देखील दुरावस्था झालेल्या भंगार बसेस सोडण्याचे प्रकार घडत आहेत. शहादा आगार प्रमुख हरीश भोई यांचा आगारातील नियोजनातील अभाव आणि निष्क्रियता दिसून येत आहे.